दिवसभर काम करून झाल्यानंतर फायनली पायलची आणि माझी झालेली सुट्टी. पण समोरच आमच्या समोर एका मुलाचा ब्रेक चाललेला आणि त्याच्यावरती चाललेले गाणे ऐकले की आमच्या अंगात काहीसा वेगळाच उत्साह आणि म्हणता येईल तो काहीसा भरतो. तरी ते आम्ही मस्त मनसोक्त डान्स करून घेतला आणि नंतर फायनली आम्ही जाण्यासाठी निघालो. तर आम्ही कुठे चाललो आहे तर आज होती अंगारकी चतुर्थी आणि लोणावळ्यामध्ये एक सुंदर असं मंदिर स्थित आहे जे की आहे अंबरवाडीमध्ये. तिथे आहे स्वयंभू गणपती बाप्पाचं मंदिर. तर तिकडे आम्ही गेलो. नेहमीच जात असते मी लहानपणापासून कारण की खूप जवळ आहे लोणावळ्यामधून. मॅगी पॉईंटकडे जो रस्ता होतो तिथे. फायनली मंदिराच्या बॅक साईडने आम्ही मंदिरामध्ये एंट्री घेतली आणि बाप्पाचं दर्शन केलं. बाप्पाकडे मागण्यासारखं काही नाही आहे, एकच गोष्ट मागितलेली ती बाप्पाने मला दिली नाही, म्हणून फक्त कष्ट करते आणि प्रयत्नांना साथ दे एवढं काहीच प्रार्थना केली. आणि नंतर मंदिराच्या बाहेर पडले. म्हटलं चला या सुंदर असं मंदिराचं दर्शन तुम्हालाही घडवू कारण की आज अंगारकी चतुर्थी आहे. तुम्ही नाही गेलात पण माझ्या माध्यमातून तुम्हाला बाप्पाचं सुंदर असं दर्शन मी इथे घडवते आहे. आणि आम्ही गेलेलो ऑड टाईमला 4-5 वाजता, त्यामुळे गर्दी नव्हती म्हणून हे सगळं शूट करता आलं. इथे नारळ फोडलेले आणि भाविकांच्या प्रसादाची तयारी चाललेली आणि इथे हारफूल वगैरे पण आहे. मंदिरात जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर इथे जो प्रसाद होता तो मी घेतला. खोबरं होतं, नंतर केळी होती आणि त्यांनी आम्हाला पेढा पण दिला. हे सगळं झाल्यावर नंतर मला आठवलं की मी मंदिर तुम्हाला दाखवलंच नाही. तर समोरच्या साईडनं मंदिर काहीसं असं आहे. ह्या मंदिरामध्ये बरेच जण जातात कारण की हे जागृत देवस्थान आहे. तर प्रत्येकजण कपल जातं पण माझ्यासोबत कोणी कपल नाही आहे म्हणून मी पायल मॅडमला घेऊन गेले. आता काय झालं मग केस इग्नोर करा, थोडं पाऊस सांग ना काय झालं. गाईज काय झालं माहिती का, मॅडम आहे ना पाय ओढायला गेले, बॅग ठेवले तिथं आणि येतानी बॅग कायला विसरत होते. पेडा दिला काकांनी आम्हाला खायला. हसत वरती आली, आता म्हणते बॅग राहिली. मी नाही म्हटलं हिने मला आठवण केलं तर आम्ही खाल्लो बॅग घ्यायला. असे कुठे न्यायच्या लायकीचे नाही. दर्शन वगैरे झालं. म्हटलं चला मित्राने नवीन हॉटेल ओपन केले ते पाहू. ते पाहिलं आणि नंतर हायवेनं मी आले घरी. दॅट्स इट फॉर टुडे.